पण कुठल्या ह्याच्याकडून ते प्राइज भेटलं ते त्या पाहिलं नव्हतं. इकडं पण आहे ना हे दोन्हीकडे. तर अशा ह्या गाड्या चालल्यात मस्त. आणि ओबेर बुक केलंय आणि नुसतं गोल गोल. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आहे IIT पवईमध्ये. छोटीला एक प्राइज भेटलेलं त्यासाठी आलो होतो. त्याची छोटी छोटी क्लिप घेतलेत ते मी ॲड करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. पण कुठल्या ह्याच्याकडून ते प्राइज भेटलं ते त्यांनी सांगितलं की ते व्हिडिओला कॉपीराईट आणि असं हे असतं, तर ते तुम्ही नाव नाही घेऊ शकत. बाकी तुम्ही क्लिप छोटे फार आहेत ते टाकू शकता. खूप छान वाटतं. मोठीला नेहमी सगळ्यामध्ये असे प्राइज नेहमी भेटायचे आणि नेहमी तिचे बाबा तिच्यासोबत असायचे, म्हणजे कारण छोटी खूप छोटी होती आणि घरी कोणी नव्हतं. तर श्रद्धासोबत मला कधीही जायला मिळायचं नाही. ती नेहमी म्हणायची, पण घरचं काम आणि छोटीकडे लक्ष देणं जास्त गरजेचं होतं आणि खूप लहान होती ती. आले थांब. तर त्यामुळे सरच जायचे. तर आत्ता ती म्हणजे आता तिच्या मागे कोणच नाही आहे, तर मी येऊ शकते. आज आले, खूप छान वाटतं. तर चालेल, चला बोलवतात पुढे पाहायचं आहे. आम्ही निघालो कॅब करून, कारण आम्हाला 10 पर्यंत तिथं पोचायचं होतं. आणि जाताना गाडीत काय सिस्टीम आहे ते सांगतायत. असं आहे सगळ्या सिस्टम मध्ये सर्व गाड्यांना पाहिलं नव्हतं. इकडं पण आहे ना हे दोन्हीकडे सेफ्टीसाठी. म्हणजे दिसत नाहीये ह्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला काय डाऊट आला तर आपण प्रेस करू शकतो. असं आहे. कधी कधी आपल्याला प्रवासात तसं चुकीचे लोक भेटू शकतात. तसं व्हायला नाही पाहिजे, पण कधी होतंय. तर गव्हर्नमेंटनी जे काही ते नियम केले, तिथं कसं बटन असतं, त्याला तुम्ही प्रेस केलं की ते डायरेक्ट पोलिसांना कनेक्ट होतं. ती माहिती देत होते. आणि मस्त मी बाहेर सगळं पाहत होते. खूप छान असं वातावरण होतं. आणि माझ्या मुलीसोबत तिच्या वर्गमित्र आहेत, त्यालाही प्राईज होतं. आणि एक पेरेंट्सला त्याने अलाउड केलं होतं. तर मी गेली होती सोबत आणि त्याच्यासोबत त्याचे बाबा होते. हा तुम्हाला एरिया दाखवतो आम्ही बाहेरचा. आणि सकाळचं आहे, जास्त गर्दी नाही असं तुम्हाला वाटत असेल, पण वन साईड जायचं वन साईड यायचं असतंय. त्यामुळे इकडं रिक्षा पाहू शकता. सकाळची ही इतकी लगबग सगळ्यांची चालू होती. मी पाहत होते गाडीतून. हे मला खूप छान आवडतं की असं कुठं प्रवास करताना ना आजूबाजूला खूप लक्ष द्यायचं, म्हणजे आपल्याला कळतं की काय आहे, म्हणजे कसं चालतं सगळ्या गोष्टी आणि काय चालतात, कसं दिसतं. आणि वातावरण तुम्ही पाहू शकता. आम्ही कॉलनीत एंट्री केली, त्यामुळे कॉलनी खूप हिरवीगार छान दिसते. असं बघायला तर कुठंही आता मुंबईला तुम्हाला भेटत नाही, पण काही कॉलनी काही ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी हिरवळ आहे. माझी कॉलनी जिथं राहते तिथंही भरगच्च असे झाडं आहेत. आणि जो हे आहे नेम आहे की झाडतोडी करायची नाही, त्यामुळे ते झाडं सगळे जिवंत आहेत. आम्ही आलो आता पवईला, IIT मुंबईला. आणि इथं तिचं ते प्राइज आहे. एंट्री केलं इथं आणि खूप छान सजवलं होतं गेल्यानंतर. आणि बरेच पेरेंट्स येत होते, बरेच लांबून पण बरेच जण होते. गाडी करून आले होते, कोणी ट्रेनने आले होते, कारण वेळेत पोहोचणं होतं आणि तिथं रजिस्ट्रेशन करायचं होतं. त्याचं टायमिंग हे नाही व्हायला पाहिजे. गेल्यानंतर सगळ्यांचं त्यांनी रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि कार्ड दिलं. त्याच्यानंतर हे इथं तुम्हाला दिसते, हे हॉल आहे सुरुवातीला. आणि कुठं आपण अशा चांगल्या ठिकाणी गेल्यानंतर लक्ष देऊन पाहायचं की आजूबाजूला काय आहे, कसं दिसतं ह्या गोष्टी, कारण खूप बारीक अशा गोष्टी असतात ज्या लक्षात येत नाही. हा पूर्ण तिथला असा डिझाईन जे आहे बोलतात ना आकृती, ते होतं. आणि इथून आम्ही वरती जातोय. तर सोबत जे लागणाऱ्या गोष्टी आहेत तेच घेतले होते तिथे, कारण आपण जास्त वेळ थांबणार होतो, म्हणजे अर्धा दिवस होता. तर तिथं एंट्री झाली आणि खूप छान वाटत होतं.
मेन तर खूप असे नावाजलेले लोक तिथं होते, जे खूप अशा आपल्या करिअरमध्ये खूप पुढे गेलेले, नाव कमवलेले, म्हणजे त्यांच्या क्षेत्रामध्ये ते खूप पुढे होते. नावाजलेले म्हणजे पैशाने ते असं नाही, पण त्यांचं बोलतात ना, त्यांचं ज्ञान किंवा त्यांचं जे काम करण्याचं त्या ह्याच्यावरती. आणि खूप जणांना तिथं प्राइज होतं मुलांना. जसं Next title, first prize winner of regional level online quiz competition. Congratulations, Samruddhi. प्राइज घेऊन आली. तुम्हाला दिसतेच तिच्या चेहऱ्यावरचा आनंद. खूप खुश होती. मी जास्त करून माझ्या मुलींना व्हिडिओमध्ये दाखवत नाही. ही एक तुमची सगळ्यांची तक्रार असते. त्या त्यांच्या अभ्यासामध्ये त्या ह्याच्यामध्ये खूप बिझी असतात आणि माझ्या जे कामाचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्यांचं जास्त करून सहभाग नसतो, त्याच्यामुळे मी त्यांना दाखवत नाही. पण ही गोष्ट दाखवणं मला जास्त गरजेचं असं वाटलं की तुम्ही कितीही काम करत असतील तर तुमच्या मुलांकडे तुम्ही लक्ष देणं, त्यांच्याकडून तो अभ्यास करून घेणं, वेळेत करतात का नाही ते पाहणं. म्हणजे करून घेणं म्हणजे मीही काय समोर बसून कुठलाही अभ्यास घेत नाही, पण ती किती वेळ करते, काय करते, कुठले एक्झाम असतात आणि ते द्यायचे असतात, त्यांची तयारी करून घेणं, हे सगळं तिथं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि इथं जेवण होतं. जेवणात इतके प्रकार होते. नॉर्मली पाहायला गेल्यानंतर आपण कुठे गेलं ना साधं सिंपल असं जेवण असतं, पण इथं व्हरायटी वाईज जेवण होतं. तर आम्ही जेवायला बसलो. व्हेज नॉनव्हेज दोन्हीही जेवण होतं. आणि सकाळी नाश्ता हेवी झाल्यामुळे आणि बसूनच होतो, त्यामुळं इतकं का जितकं ते दिसत होतं ना सगळं थोडं टेस्ट केलं, त्यातच आमचं पोट भरून गेलं. बरेच असे वेगवेगळे तिथे डिशेस होते. आमच्या कॉलनीसारखेच आहे, निवांत आहे आणि हिरवगार परिसर आहे. दुपारीचे वाजले 3. सकाळी 10ला कार्यक्रम चालू होता आणि त्याच्या आधी माझी 1-2 मीटिंग होते, ते व्यवस्थित झाले. आणि सगळा बोजा ढोतोय आम्ही, कारण कार्यक्रमाला आल्यानंतर त्याचे ड्रेसअप आणि ज्यांच्याशी मीटिंग असते त्यांना दाखवण्यासाठी हे असं सगळं असतंय. पाठीवरती ओझं घेऊन जायचं सगळीकडे, कारण इथं तुम्ही एकतरी रिक्षा किंवा ओला हे सगळं करावं लागतं. पण ते गेटपर्यंत चालत आहे. सरळ बोलले आतमध्ये आम्ही येणार नाही, तुम्हाला गरज आहे ना या बाहेर. 2दा बुक केलं, 2दा कॅन्सल केलं, त्यामुळं आपण फिट असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मी चालत नाही, मला जमत नाही म्हणलं की मग आपले कामं होत नाहीत. कारण नेहमी आधीच्या लोकांचं मला आठवतं यार, किती पायी चालायचे, किती काय सगळ्या गोष्टी करायचे. ते आपण ना आळशी होत असं वाटतं. थोडंसं ऊन यायला लागले चेहऱ्यावरती आणि मला डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलं चेहऱ्यावर जे काळं सगळं यायला लागलं ते तुम्हाला उन्हात अलाउड नाही. कसं शक्य आहे, उन्हात जाऊच नका म्हणल्यावर उन्हाशिवाय काम होणार आहे का? मला ते चेहऱ्याला बांधून टोपी बिपी खूप कंटाळा येतो ह्या सगळ्या गोष्टीचं. माझ्या मुलीही बोलतात किती दुर्लक्ष करते, स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं. हां बोलते मी. तर अशा ह्या गाड्या चालल्यात मस्त आणि खूप हेवी झालं आहे, त्यामुळे चालत गेलेलं बरं आहे. तिथपर्यंत थोडं तरी पोटातलं कमी होईल. आणि संध्याकाळी 2-3 मीटिंग आहेत, त्याची तयारी करावं लागेल. काय क्या हुआ, किधर आहे? इकडून आम्हाला फिरवतं, इकडे आहे तिकडे. यही मेन गेट है. वापिस पीछे बुलाया. इतना नहीं खाना खाया है कि बार बार दौड़ा रहा है. हाँ टोटल हा ना, काय बोलतात पिल्लू ह्याला, उबर.
उबेर बुक केलं आहे आणि नुसतं गोल गोल क्या आहे इथं जिथं सांगितलं आम्ही तिथंच फिरतोय. आमच्या समोरूनच तिकडून इकडून जातोय. हे बघा कसे पळा लागलेत सगळे पुढे आणि मी मागे. चला चला आले थोडं चालायचं होतं, एवढं नव्हतं चालायचं. हे असं असतं. लोकेशन पाठवलं तर लोकेशन कधी कधी ते फिरवून मेन रोडवरून दाखवतं, नाहीतर गोल गोल तिथेच फिरतं. आपण असतोय तिथे. ट्रेन पकडायची असेल ना तर तुम्हाला वेळेत सगळ्या ह्या गोष्टी कराव्या लागतात. आले चल लवकर दिले हातात एवढं सगळं सामान आणि चल लवकर सांगते. फिरवून आणला बाबा इथे. मग त्यांना किती लोकेशन पाठवलं तरी ते मागे पुढे होत आहे. सीट बेल्ट नाही लावलं तर आवाज देते चांगली गाडी. हे काय सगळे सिस्टीम बरी. ते नाही ह्याच्यामध्ये आपल्याला आहे. हो का? असं नाहीच आहे. हां, म्हणजे ते गव्हर्नमेंटनीच ते हे केलं, कंपल्सरी केलंय. काय बोलतात त्याला? सेफ्टी. ओके. म्हणजे काय झालं तर आपण त्या बटनला हे हालत नाही. बसेसला पण आहे. बसेसला तुमच्या सीटच्या वर असणार. त्याला काय करायचं? फक्त टच करायचं, दाबायचं आणि आपल्याला काय वाटलं तर हो. हे चांगली सिस्टीम. निघालो आता कॅम्पसच्या बाहेर. परत कधी येणार? परत कधी प्राइस घेणार आहे दोघं? हा, इथंच राहूया. काय यार अलाउड नाहीये तुमचं प्राइस दाखवायचं. हे हे आहे. तुला फर्स्ट किती पैसे भेटले? 5,000. आणि त्याला 2. काय करणार आहे आता? पहिलं तुमचं प्राइस आणि ते पण खूप महत्वाचं. काय हां, तिथे तुम्हाला अमाऊंट किती भेटले त्यापेक्षा प्राइस भेटलं हे महत्वाचं आहे. भलं कितीचंही भेटत. हा, हे काय लेकर आहे तर अमाऊंट बघून एक्झाम देतात का कोणी? असं नसतं. अमाऊंट बघून मग तसं अमाऊंट बघून आपण काही करू शकतो. त्यामुळं मेन जे आहे आपण एक्झाम द्यायची, त्याच्यात येऊ न येऊ तो नंतरचा प्रश्न आहे. शकू मला ऐकू येतंय. कुजकी असं नाही करायचं. एवढी काकू लाड करते तर काकूला असं बोलतेस? हे काय तुमचं ओबेर सगळं ऊन यायला लागलंय तोंडावर. हा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मुलांकडून छोटे मोठे कुठलेही बक्षीस त्यांना भेटू द्या. त्यांचं प्रोत्साहन वाढवा. त्यामुळे मुलं खूप पुढे जातात आणि त्यांना हवं ते त्यांच्या मनासारखं करू द्या.